सर्वांना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई ना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये एक छोट्याशा काही टिप्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आपलं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं किंवा सुधारण्यास मदत होणार आहे किंवा बऱ्याचदा असं होईल की स्वतःला असं आपण चेंज केलं पाहिजे की जे आपल्याला अगोदर नावं ठेवत होते ना, तर ते सुद्धा आपल्याकडे आदराने बघेल आणि आपला सहवास सुद्धा त्यांना हवाहवासा वाटेल। कदाचित मी असं म्हणेल की आपल्या सहवासात राहण्यासाठी सुद्धा त्यांना खूप असं आपला हेवा वाटेल। तर त्यासाठी ना काही थोड्याशा सवयी ज्या आहेत त्या आपण अंगीकारल्या पाहिजे किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण काही चेंज केला पाहिजे। तर त्यातलं पहिलं म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते हसतमुख असलं पाहिजे। आपल्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी स्माईल असली पाहिजे आणि आपला चेहरा जो आहे तो आनंदी दिसला पाहिजे। तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, थोडं काही झालं की आपलं मन लगेचच नाराज होऊन जातं। तर तसं न करता प्रत्येक जे आपल्यासमोर आव्हान येईल तर त्याला आपण हसतमुखाने तोंड देण्याची ताकद ठेवली पाहिजे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेही कुणी आपल्याकडे बघेल ना, तर आपला चेहरा हा स्मित हास्य किंवा स्माईल आपण त्याला दिली पाहिजे। मग कुठे आपण लग्नात भेटो, एखाद्या कार्यक्रमात भेटो, कुणाचा बड्डे असो किंवा जोही काही कार्यक्रम असेल, आपल्याला जी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे किंवा कधी कधी अनोळख्या व्यक्तीसुद्धा काही झालं तर आपण थोडंसं स्मित हास्य केलं ना तर त्यांनाही छान आणि बरं वाटत असतं। पण तेच जर आपला चेहरा जर हसरा नसेल आणि आपण एकदमच चेहऱ्यावर आवभाव असे विचित्र आणून आणि आपण जर बसलेलो असेल ना तर कुणाला आपल्यासोबत बोलावंसं पण वाटत नाही। त्यामुळे ना आपला चेहरा हा नेहमी बोलका असला पाहिजे। त्यासाठी आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य असलं पाहिजे, कायमस्वरूपी आपला चेहरा आनंदी राहिला पाहिजे आणि त्यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार अंगीकारले पाहिजे। आता पॉझिटिव्ह विचार कसे येतात तर कुठलीही गोष्ट करताना, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या लाईफमध्ये अडचण निर्माण करत असते किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो तर त्यावेळेस आपण स्वतःच अंतर्मुख होऊन आपल्या मनाला व्हाय हा प्रश्न विचारायचा, का ही अशी सिच्युएशन माझ्याबरोबर का आली। आपोआपच आपल्याला कारण भेटतं आणि जेव्हा आपल्याला कारण भेटतं ना तर त्यावेळेस आपोआपच आपण त्या परिस्थितीपासून दूर होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतात। तर जेव्हा आपण कधी प्रयत्नशील राहतो, पण प्रयत्न करत राहतो ना आणि काहीतरी आपल्या बुद्धीला किंवा आपल्या मनाला कशामध्ये तरी गुंगून ठेवत असतो तर त्यावेळेस आपोआपच आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन किंवा सकारात्मकता आपल्यामध्ये वाढायला सुरुवात होते। आणि जेव्हा आपल्यामध्ये सकारात्मकता येते ना तेव्हा आपल्यासमोर कुठलीही व्यक्ती असो, जेव्हा ती आपल्याकडे येईल काही गोष्टीसाठी, तर जेव्हा आपण त्याला मार्गदर्शन करू आणि ते जर पॉझिटिव्ह दृष्टीने जर आपण केलं ना तर समोरच्यावर आपली नक्कीच छाप पडत असते। तर तेव्हा सुद्धा अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा आपल्याला काहीही सांगायचं असेल किंवा कुणाला कुठल्याही गोष्टीबद्दल मार्गदर्शन करायचं असेल तर त्याची परिस्थिती जाणून घेऊन किंवा जे काही त्याला आपण जज करण्याची जी काही आपली विचार करण्याची क्षमता आहे ती जर सकारात्मक जर असेल ना तर नक्कीच समोरच्याला आपलं मार्गदर्शन हे आवडत असतं किंवा आपला सहवास आवडत असतं किंवा आपण त्याला जे काही व्यवस्थित सोल्युशन सांगितलेलं असेल तर ते सोल्युशन त्याच्यापर्यंत पोचण्यासुद्धा मदत होते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच विनाकारण वायफळ बडबड करू नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं महत्त्वाचं आहे तिथेच आणि मोजकंच आपण बोललं पाहिजे। कुणाला सल्लाही द्यायचा असेल तर आपण मोजकंच बोलून व्यवस्थित कमी शब्दात जर कुणाला सल्ला दिला तर तो त्याला पटतो ही, नाहीतर उगाचच आपण जर कुठे बसलो तर इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या आणि मग उगाचच काहीतरी वायफळ बडबड करायची किंवा आपल्यासुद्धा आपण काही न सांगणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण ह्या वायफळी बडबडमध्ये दुसऱ्यांना सांगून बसतो आणि मग दुसरं आहे ना त्याचा अर्थ निगेटिव्ह पद्धतीने घेत असतात आणि मग ते आपल्याला आहे ना कमी समजू लागतात। किंवा थोडक्यात आपण असं सांगू, प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपले गाऱ्हाणे दुसऱ्याजवळ सांगत बसतो ना तेव्हा समोरचा ना त्यावरून आपली परीक्षा घेत असतो किंवा आपल्याला आहे ना जज करत असतो। त्यामुळे ना प्रत्येकच वेळी आपण प्रत्येकाला सगळंच काही सांगत नाही बसलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेही काही व्यक्ती असतात की ज्यांच्याजवळ आपण मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि ते आपल्याला त्यानुसार चांगलं मार्गदर्शनही करत असतात, पण म्हणून प्रत्येकालाच सगळंच काही सांगत बसायचं नाही। त्यामुळे ना आपली जी पर्सनॅलिटी असते ना तिची जी छाप आहे ती कमी होण्यास
खूप म्हणजे कमी होत असते असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यामुळे समोरच्याला त्याच्या भावना आपल्याला सांगाव्याशा वाटतात ते म्हणजे लिसन टू अदर. पहिल्याने दुसरा काय म्हणतो आहे ते व्यवस्थित ऐकून घेऊन आणि त्यानंतरच आपला निर्णय देणे हे कधीही योग्य असतं. कधी कधी काय होतं की अर्धवट बोलल्यामुळे किंवा अर्धवट ऐकल्यामुळे आपण अर्धवटच डिसिजन देतो आणि मग तो समोरच्याला जर घातक ठरला तर त्याचा आपल्यावरचा विश्वास सुद्धा उडत असतो. त्यामुळे कुठलीही सिच्युएशन असो किंवा कुणी आपल्याला काही सांगत असेल तर ते व्यवस्थित ऐकून घेऊन आणि त्याला थोडासा वेळ देऊन आणि त्यानंतरच मग आपलं सोल्युशन दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की ज्याने समोरच्यालाही फायदा होतो आणि समोरच्याचा ट्रस्ट बिल्ड करायला सुद्धा आपल्याला मदत होत असते. त्यामुळे आपण नेहमी शांत आणि संयमी राहायला शिकलं पाहिजे. त्यानंतर आपलं व्यक्तिमत्व हे अधिक खुलून दिसावं किंवा अधिक चांगलं राहावं त्यासाठी ना आपला पेहराव चांगलं असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. साधं सरळ राहणीमान, साधं सिंपल बोलणं आणि समोरच्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. परिस्थिती कधी कधी खूप वेगळी असते आणि आपण जो दुसऱ्यांबद्दलचा विचार करतो तो फार वेगळा असतो. त्यामुळे ना समोरच्याबद्दल ना ट्रस्ट निर्माण करण्याची ना क्षमता ठेवायची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वग्रहदूषित कधीही कुणावर अगोदर किंवा कुणी काहीतरी सांगितलं आहे किंवा अगोदर काहीतरी प्रसंग आपण कुणाकडनं तरी कानाने ऐकलेला आहे आणि मग त्यानुसार एखाद्या व्यक्तीला जज कधी करायचं नाही. तर जेव्हा आपण त्या व्यक्तीला जज करतो ना तर आपण त्याला जज करण्यापेक्षा तीच व्यक्ती ना आपल्याविषयी निगेटिव्ह होत चालते. कारण त्या व्यक्तीला काय वाटतं की मी ह्या व्यक्तीचा सहारा शोधायला गेले होते आणि किंवा सहारा शोधायला गेलो होतो पण ह्या व्यक्तीने उलट वेगळाच माझ्याविषयी पूर्वाग्रह दूषित असं मत तयार केलं. त्यामुळे ना ह्या व्यक्तीजवळ काही गोष्ट सांगण्यामध्ये अजिबातही पॉईंट नाही किंवा अजिबातही उपयोग नाही असं बऱ्याचदा होत असतं. त्यामुळे समोरच्या व्यक्ती कोणीही व्यक्ती आपल्या समोर आलं ना तर एक नवीन व्यक्तिमत्व म्हणूनच आपण त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी, की कुठल्याही कामामध्ये आपली ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. जी आहे ते तुमच्या समोर आहे किंवा जे मी काही सांगते आहे ते खऱ्या मनापासून तुझ्यासोबत बोलते आहे असं समोरच्याला आपल्याबद्दल ट्रस्ट निर्माण झाला पाहिजे. किंवा जेव्हा आपण कुणाशी संवाद साधतो ना तर त्यावेळेस एक ट्रस्ट आपण दुसऱ्यामध्ये निर्माण करू शकलो पाहिजे. तितकी ट्रान्सपरन्सी आपण निर्माण करू शकलो पाहिजे की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला खरोखर आपल्याजवळ सांगायला सुद्धा मन मोकळेपणा वाटला पाहिजे. तर जेव्हा असं एक प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो समोरच्या व्यक्तीला मन मोकळेपणाचा देऊ ना तर त्यावेळेस ना त्या व्यक्तीला आपल्याबद्दल नक्कीच मनामध्ये आदर निर्माण होत असतो. आणि ज्यावेळी आपण असा प्लॅटफॉर्म देतो ना म्हणजे प्रत्येक वेळी आपली जी भावना असते ती ग्रॅटिट्यूडपूर्वक असली पाहिजे, आदरपूर्वक असली पाहिजे, सन्मानपूर्वक असली पाहिजे. समोरचा एक माणूस आहे, माणूस म्हणून त्याला आपण ट्रीट केलं पाहिजे. तर ही जी संभावना आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते ना तर त्यावेळेस नक्कीच समोरच्याला आपला सहवास हा हवा हवासा वाटत असतो. त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन माइंडेड राहायचं. स्टे ऑलवेज ओपन माइंडेड. समोरच्याने किंवा समोरच्याची जी विचार करण्याची कुवत आहे त्यावर आपण लगेच असं बोलायचं नाही की ती अशीच राहते आहे किंवा ते असंच आहे मग ते मला आवडत नाही. की प्रत्येक गोष्ट किंवा वेळेनुसार आपण सुद्धा चेंज व्हायला पाहिजे किंवा चेंज व्हायला शिकलं पाहिजे. त्याने ना आपलं व्यक्तिमत्व खुलून राहतं आणि समोरचा आहे ना सुद्धा त्याला असं वाटतं की नाही ही व्यक्ती ना आपलं ऐकून पण घेते आणि आपल्याला समजून पण घेते. आणि ओपन माइंडेड म्हणजे फक्त आपण जे काही सांगतो आहे किंवा आपल्याला जे काही पटतं आहे तसंच नाही तर समोरच्याकडनं सुद्धा आपण काही गोष्टी शिकत गेल्या पाहिजे. समोरचं काय म्हणतो आहे किंवा त्याला काहीतरी आपल्याला सांगण्याची धारणा आहे तर ते सुद्धा आपण ॲक्सेप्ट करण्याची क्षमता नक्कीच ठेवली पाहिजे. तर ह्या आणि अशा गोष्टींमुळे ना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नावं ठेवणाऱ्यांना सुद्धा आपलं जो सहवास आहे ना तो हवाहवासा वाटेल, आपला हेवा सुद्धा वाटण्यास खूप सारी मदत होईल आणि एक चांगलं प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा तयार व्हायला मदत होत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या आणि अशाच सवयी तुमच्या अंगीकारून तुम्ही सुद्धा स्वतःला एक जबाबदार व्यक्तिमत्व तयार करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी बघायला मिळतील. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.